व्हिडिओ आपण व्होकॅब्युलरीवर बघितला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं की मेक नाउन करत असताना साधारण क्रियापदाला किंवा विशेषणाला कुठले प्रत्यय दिले की मग त्याचं रूपांतर नाउन मध्ये होतं. आणि त्यामध्ये आपण बघितलं SION, TION, MENT, ER, ANC, ENC, ATION, TH आणि NESS. मग आणखी काय विचारलं जातं परीक्षेला तर मेक ऍडजेक्टिव्ह. आता मेक ऍडजेक्टिव्हचे आपण प्रत्यय बघायचे आहेत. मेक ऍडजेक्टिव्ह म्हणजेच क्रिया विशेषण करा. मेक ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण करा, विशेषण करा. आणि मग विशेषण करत असताना कुठले प्रत्यय लागतात तर विशेषण करत असताना शब्दाच्या शेवटी ABLE, FUL, OUS, IC, Y, AL, ED आणि ING एक्सेट्रा. आता हे प्रत्यय आपण दिले तर त्या शब्दाचं रूपांतर आपण विशेषणामध्ये म्हणजेच ऍडजेक्टिव्ह मध्ये करू शकतोय. आता बघा फॅशन शब्द आला FASHION आणि त्याच्यावरून काय होतंय FASHIONABLE फॅशनेबल. ऑटोमॅटिक हे विशेषण झालं. समजा लव शब्द दिला प्रेम तर त्याचा आपण लव्हेबल प्रेमळ असं करतोय. समजा ऍक्सेप्ट घेतलं स्वीकारणे, ऍक्सेप्टेबल स्वीकारण्याजोग. इट शब्द घेतला खाणे, इटेबल खाण्याजोग. अशा प्रकारे ABLE प्रत्यय दिला की आपण त्याचं रूपांतर ऍडजेक्टिव्ह मध्ये करू शकतोय. समजा FUL घेतला, हाऊस शब्द घेतला तर हाऊसचं रूपांतर तुम्ही कशामध्ये करताय हाऊसफुल. हँड शब्द घेतला हात तर त्याचं होतं हँडफुल मुठभर, हातभर असं नाही. समजा तुम्ही FUL प्रत्ययासाठी काय भरपूर शब्द आहेत. OUS आपण बघायचंय. समजा डेंजर शब्द घेतला धोका तर डेंजरस धोकादायक. समजा ऍडव्हेंचर घेतला साहस तर ऍडव्हेंचरस ADVENTUROUS. म्हणजे अशा प्रकारे OUS प्रत्यय दिला आपण तरीही आपण काही शब्दांचं रूपांतर कशात करू शकतोय ऍडजेक्टिव्ह मध्ये. पुढे आपण शब्द घेतला IC चं बघूया. समजा बेस शब्द दिला तुम्हाला BASE तर त्याचं रूपांतर तुम्ही बेसिक प्राथमिक, बेस म्हणजे पाया, बेसिक प्राथमिक म्हणजे तुम्ही घेऊ शकताय. हिरो शब्द दिला समजा तुम्हाला तर हेरोइक IC प्रत्यय. किंवा पोएट शब्द दिला तर त्याचं रूपांतर तुम्ही पोएटिक मध्ये करू शकताय. तर IC प्रत्ययानं काही शब्द आपण लिहू शकतोय. काही शब्दांसाठी Y प्रत्यय घ्यावा लागतोय. जसे की समजा टेस्ट चव त्याचं रूपांतर तुम्ही टेस्टी मध्ये लिहू शकता. समजा शब्द आपण घेतला डस्ट तर त्याचं रूपांतर आपण डस्टी मध्ये लिहू शकतोय. मिस्ट घेतला तर मिस्टी मध्ये लिहू शकतोय.
मिस्ट म्हणजे धुक, मिस्टी घेऊ शकतोय. म्हणजे वाय प्रत्यय नुसता दिला की त्याचं रूपांतर आपल्याला विशेषणामध्ये करता येईल. काही शब्द एल प्रत्ययानं सुद्धा जाऊ शकतात, जसे की नेशन शब्द घेतला, राष्ट्र, तर नॅशनल, राष्ट्रीय. समजा तुम्ही प्रोफेशन शब्द घेतला, व्यवसाय, तर त्याचं रूपांतर प्रोफेशनल, व्यावसायिक. फक्त एल प्रत्यय दिला की आपण त्याचं रूपांतर कशात करू शकतोय, तर विशेषणामध्ये. फक्त ते इथे लक्षात ठेवा, मी आणखी दोन प्रत्यय दिलेत, ईडी आणि आयएनजी. त्याचा मात्र सर्रास उपयोग करू नका, कारण तुम्ही म्हणाल मग वर्क क्रियापद आहे, वर्क, मग ते क्रियापदच आहे, फक्त त्याचा पास्ट फॉर्म आहे क्रियापदाचा, ते काय विशेषण नाही. पण काही वेळा आपण ईडी प्रत्यय आणि आयएनजी प्रत्यय देऊन आपण ऑटोमॅटिक त्या क्रियापदाचं पण रूपांतर नेऊन विशेषणामध्ये करू शकतो. जसं की इथं मी तुम्हाला सांगेन वेगळाच चॉक वापरून, जेव्हा तुम्ही मुव्हिंग बस म्हणता, धावती गाडी, तर तो मूल आयएनजी प्रत्यय आणि ते विशेषण असतं. केअरिंग हँड्स समजा शब्द तुम्ही वापरला, केअरिंग हँड्स, तर इथे येणारा केअरिंग शब्द हा विशेषण असतो. पुढं आयएनजी प्रत्ययानं म्हणाल, तर जेव्हा तुम्ही डेव्हलपिंग कंट्री म्हणता, डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसित देश, तेव्हा तो आयएनजी प्रत्ययाचा जरी शब्द असला तरी तो विशेषण असतो. डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील देश, जे अजून देश विकसित झालेले नाहीत, हेच डेव्हलप्ड कंट्री म्हटलं ईडी प्रत्यय देऊन, तर ते विकसित देश असतं. ऍडव्हान्स्ड कंट्री म्हणतो आपण, ईडी प्रत्यय देतो प्रगत देशासाठी. म्हणजे ईडी आयएनजी हे जे प्रत्यय आहेत, हे प्रत्यय क्रियापद असतातच क्रियापदाला, पण त्याचबरोबर त्याच्यामुळं विशेषण सुद्धा होतं. आता आपल्याला याच व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहायचं आहे की मेक ऍडव्हर्ब, जर तुम्हाला ऍडव्हर्ब करायला सांगितलं, क्रियाविशेषण करायला सांगितलं, तर क्रियाविशेषण करत असताना केवळ एकच प्रत्यय द्यायचा आहे आणि तो म्हणजे एलवाय. पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, फॅशन शब्द आला तर त्याचं फॅशनेबल करायला लागेल आणि मग फॅशनेबली होईल. किंवा डेंजर शब्द आला तर डेंजरली म्हणून चालणार नाही, डेंजरचं डेंजरस करायला लागेल. म्हणजे काय कळायला पाहिजे तुम्हाला, एलवाय हा जो प्रत्यय देऊन तुम्ही ऍडव्हर्ब करणार आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा अगोदर विशेषण करावं लागेल. एखाद्या शब्दाचं पहिल्यांदा विशेषण करायचं, म्हणजे डेंजरचं डेंजरस करायचं आणि मग डेंजरसली. पण स्लो आला तर स्लोली म्हणू शकताय. त्यामुळं इतर शब्द आहेत त्याला तुम्ही केवळ एलवाय प्रत्यय दिला तर चालतोय, परंतु जेव्हा काही शब्द आहेत की ज्यांचं रूपांतर करत असताना तुम्हाला त्याचं एलवाय प्रत्यय पहिल्यांदा द्यायचं आहे, आणि पण या शब्दाला पहिल्यांदा तुम्ही फॅशनचं फॅशनेबल करायला पाहिजे, मग फॅशनेबली. समजा डेंजर आला तर डेंजरस करायला पाहिजे, मग त्याला डेंजरसली एलवाय प्रत्यय द्यायला लागेल. पण काही शब्द स्लो, स्लोली, आता स्लो शब्द त्याला डायरेक्ट स्लोली म्हटलं चालतंय, म्हणजे तो स्लो शब्दच स्वतःहूनच विशेषण आहे. तो काय परिवर्तित होऊन विशेषण झालेलं नाही, तो क्रियापदाला काहीतरी प्रत्यय देऊन मग विशेषण झालेलं नाही, तर तो डायरेक्ट शब्द विशेषण आहे. म्हणजे जसं की नाईस, नाईसली,
नाईस म्हटलं की विशेषण, नाईसली म्हटलं की ऑटोमॅटिक काय होईल त्याचं क्रिया विशेषण. पण परीक्षेत विचारत असताना दिलेला शब्द हा क्रियापद असण्याची शक्यता असते. तुम्हाला त्याचं रूपांतर असा प्रत्यय देऊन विशेषणामध्ये करावं लागेल आणि मग त्याला एलवाय प्रत्यय द्यावा लागेल. अशा प्रकारे आज आपण मेक ऍडजेक्टिव्ह विशेषण करा आणि मेक ऍडव्हर्ब क्रिया विशेषण करा. विशेषणाला असणारे प्रत्यय परत तुम्हाला सांगतोय. एबीएलई, एफयूएल, ओयूएस, आयसी, वाय, एल, ईडी आणि आयएनजी इत्यादी प्रत्यय देऊन तुम्ही दिलेल्या शब्दाचं विशेषणामध्ये रूपांतर करा आणि परत त्याला एलवाय प्रत्यय दिला की त्याचं रूपांतर ऍडव्हर्ब मध्ये म्हणजेच क्रिया विशेषणात होतं. धन्यवाद.